नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या नजरेत अशी एखादी मुलगी किंवा अशी एखादी स्त्री आहे की जी तुम्हाला इशारे करते, ती तुम्हाला पसंत करते असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका. यातून तुमचा नक्की शंका क्लिअर होतील. तर मित्रांनो, जर अशी मुलगी बघून तुमच्याकडे इशारे करत असेल, लाजत असेल, तुमच्या आसपास ती असते, तुम्हाला असं नाही का वाटत की जे तुम्हाला वाटते ते फक्त आणि फक्त तुम्हीच फील करताय, तिच्या मनात काहीच नाही असं होऊ शकतं का? तर हो, होऊ शकतं. पण गैरसमज कसा काढायचा? तर जेव्हा मित्रांनो मागे पुढे फिरेल, ती तुमच्या मागे पुढे फिरेल, तुमच्या मनात हे फील येईल की ती तुम्हाला पसंत करते, त्यावेळी त्या मुलीबरोबर बोलण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा. डायरेक्ट इनडायरेक्ट तिला मेसेज करा. तिचा मोबाईल नंबर नसेल तर कुठून तरी मिळवा, तिच्याशी डायरेक्ट बोला, तिची हालचाल विचारा, कुटुंबाविषयी विचारा, तुमची मैत्री वाढवा आणि तेव्हा बघा की तिच्या बिहेवियर काय वाटतं. जर मित्रांनो ती मुलगी तुम्हाला पाहून खरंच खूप खुश होत असेल, तुमच्या बोलण्याने ती एक्सायटेड होते, तर तुमच्या बोलण्याला ती रिप्लाय पण देते, ती तुमच्याविषयी आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करते, तर तुमच्यामध्ये ती इंटरेस्टेड आहे आणि ती तुम्हाला पसंत करते. मित्रांनो, तेव्हा तुम्ही समजू शकता की ती तुम्हाला पसंत करू लागली आहे. ती तुमच्याविषयी खूप समजून घेण्याचा प्रयत्न करते. तुम्हालाही तिचा नंबर मिळाला, समजा तुम्ही तिला व्हॉट्सअप मेसेज केला आणि तेव्हाच उत्सुकतेने तिने रिप्लाय दिला, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. तुम्ही जेव्हा पण बोलता तेव्हा तिचा ॲटिट्यूड असा येतो की ती पण बोलायला उत्सुक आहे, ती तुम्हाला इग्नोर करत नाही. तेव्हा याचा अर्थ असा आहे की ती तुम्हाला पसंत करते. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्त्री तुम्हाला इग्नोर करत नाही, तिला तुम्ही नक्कीच आवडता. मित्रांनो, ती तुम्हाला जेव्हा पसंत करू लागते, तिला तुम्ही आवडू लागता, तेव्हा ती मुलगी तुम्हाला पाहते, तुमच्याकडे पाहून लाजते, पण तुम्ही काय बोलायला गेला की तुम्हाला भाव देत नाही, बघून निघून जाते. सगळ्यांशी बोलते पण तुमच्याशी नाही बोलत, तुम्हाला इग्नोर करते. सगळ्यांना मेसेजचा रिप्लाय देते, तुम्हाला देत नाही. याचा अर्थ आहे की ती तुम्हाला पसंत करत नाही. मित्रांनो, या गोष्टी समजून घ्या. बरेच लोक असे असतात की मुलगी लाजते, मुलगी पाहून हसली की फसली, तर हे सगळं पिक्चरमध्येच घडतं. रिअल लाईफ अशी नसते. मुलगी ही हसी तो फसी, ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. आजकाल मुली नॉर्मली पण कोण काय बोलतं तरी हसतात, त्या मुलाला त्या ओळखतात पण पसंत नाही करत. मित्रांनो, पण तुम्हाला माहिती आहे का, मी त्याला ओळखते असं असेल तरीही एक नॉर्मल स्माईल ती मुलगी देते, असं नाही. पण मित्रांनो, मुली असं करतात, पण मग या स्माईलचा अर्थ ती मुलगी तुम्हाला पसंत करते का? इथं महत्त्वाचं आहे हे की मुलगी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते का, तुमच्यामध्ये इंटरेस्टेड दाखवते का, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते का, तर तुम्हाला ती अवॉइड करते. मित्रांनो, या गोष्टीमध्ये नक्की फोकस करा. हे महत्त्वाचं नाही का, त्या गोष्टीवर फोकस करा. मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे का हे पहा, तर खूप महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टीशिवाय खूप वेळा समोरचा व्यक्ती तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो. ती मुलगी सरळ सांगते की मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही, माझ्या आयुष्यात दुसरा कोणी आहे, ती तुम्हाला पसंत करत नाही. जेव्हा ती मुलगी बोलते ना, तेव्हा विश्वास ठेवा. विचार करू नका की तिचं पण माझ्यावर प्रेम आहे, पण मला तडपवण्यासाठी ती असं करते. कोणतीही मुलगी विनाकारण तडपवत जर तुमचं तिच्याशी कोणतंच नातं नाही तर ती का तडपवणार? माणूस त्यालाच तडपवतो ना ज्याचं काहीतरी नातं आहे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत ना, अशा गोष्टी होऊ शकतात. चला थोडं तडपवूया. कोणी ऐरागेरा आहे का तडपवेल? आपण जर त्याला ओळखत नाही तर त्याला तडपवण्याचा विचार पण नाही करणार. प्रत्येक गोष्टीचा अर्थ असा नाही की मुलगी तुम्हाला जेलस फील करते का. तुम्ही जर जाऊन कोणाला बोलता आय लाईक यू, तेव्हा मुलगी जर म्हणत असेल, हे बघ मी तुझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही, मी तुला पसंत करत नाही, ॲज अ फ्रेंड म्हणून मी बोलते, तर विश्वास ठेवा ती खूप फ्रँकली आहे, मॅच्युअर आहे. ती तिच्या मनातल्या गोष्टी स्पष्ट सांगते. पण तुम्ही समजून घेत नसाल तर तुम्ही वेडे आहात. मुलगी हसली किंवा तिनं तुम्हाला तुमचं नाव विचारलं तर ती तुमच्यावर प्रेम करते असं होत नाही. या उलट ती जर प्रेम करत असेल तर ती स्वतः तुमच्या जवळ येईल, तुमची चौकशी करेल, तुमच्या आवडत्या गोष्टीमध्ये ती इन्व्हॉल्व होईल, तुमची काळजी करेल. तेव्हा समजून जा की ती तुमच्यावरती प्रेम करते, ती तुम्हाला पसंत करते किंवा तिला तुम्ही आवडू लागला आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या एका लाईक आणि शेअरनं नक्कीच एखाद्याचं आयुष्य बदलू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि असं चॅनलला सपोर्ट करा.